मॅडम आपलं नाव काय? माझं नाव मंजिरी नरेंद्र सोपल. हे कोणती गल्ली आहे? वसंत कॉलनीचा हा भाग आहे, तुळुनाड भवनच्या मागच्या बाजूला, मिरज रोड. मिरज रोड, सांगली मिरज रोड. काय समस्या आहे? आमच्या इथं आता आमच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये ह्याचं टॉवर उभा करायला लागलेत असं आम्हाला हा समजलं. पाठीमागचा. हा, पाठीमागचा टॉवर उभा करायला लागलेत असं आता एक 8-10 दिवसापूर्वी आम्हाला समजलं. हा. आणि आमच्या सगळ्यांच्याच मते हा गैर प्रकार आहे असं आम्हाला वाटतंय. आणि तो सगळ्या आरोग्याच्या दृष्टीने, पाखरांच्या दृष्टीने, पक्षी वगैरे सगळं एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने धोकादायक आहे. लहान मुलांच्या दृष्टीने धोकादायक आहे, कारण त्याची रेडिएशन सगळी आरोग्याला सगळे धोका आहे आणि सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आहे असं आम्हाला वाटतंय. महानगरपालिकेनं याला परमिशन दिल्या किंवा नाही याबाबत कर्नाकडे चौकशी केली आहे? आम्ही चौकशी केली आहे, पण आम्हाला काय सगळी पूर्ण माहिती मिळाली असं नाहीये. नाहीये. बर आणि त्यामुळे आम्ही त्याच्याविषयी बरं. काय सांगू शकत नाहीये. बर, मला सांगा, या ठिकाणी आजूबाजूच्या ह्या कॉलनीतल्या लोकांना याच्याबाबत काय परमिशन वगैरे लिहून घेतली? नाही, आमच्याकडनं काही घेतलेलं नाहीये, परमिशन वगैरे घेतलेली कोणाकडे नाहीये. चौकशी नाही, डायरेक्ट हे काम चालू झालं? म्हणजे डायरेक्ट काम सुरू झालेलं आहे. आयुक्त साहेब, मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून या तमाम जनतेच्या मागणीनुसार आपल्याला हात जोडून विनंती करतो की या तुळुनाड भवनच्या पाठीमागे असणारा हा टावर उभा करायचं काम चालू आहे. याला परमिशन दिली किंवा नाही हे नागरिक अनभिज्ञ नाहीत. त्यामुळं कायद्याच्या चाकोरीतनं बघायचं म्हणलं तर शेजापाजारच्या नागरिकांचा जर त्याला विरोध असेल तर त्याला परमिशन देणं हे चुकीचं आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष द्यावं आणि सदरची जर परमिशन दिली असेल तर ते कॅन्सल करावी, आणि परमिशन दिली नसेल तर त्यांना परमिशन देऊ नये असं रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतोय. जर का तुम्ही दंडोकशाहीनं वगैरे हा जर उभा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नागरिक आंदोलन करणार का? 100% करणार, 100%. रस्त्यावर तर उतरणार. दंडोकशाहीनं जर उभा करण्याचा प्रयत्न केला तर तो निश्चितपणे या ठिकाणी आंदोलनाचा भूमिका घेणार आहेत, याची नोंद घ्यावी. धन्यवाद.